विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. आज आहे 21 जानेवारी. आजच्या दिवसापर्यंतच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आहेत ते आज आपण बघणार आहोत. व्हिडिओत एकूण 10 प्रश्न आहेत. 20 गुणांसाठी आपण प्रत्येक प्रश्न स्वतः अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आठवड्याला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे? आशिष कुमार, रेवती मोहिते डेरे, श्री चंद्रशेखर की मनोज कुमार गुप्ता? तर लक्षात घ्या, याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन डी, मनोज कुमार गुप्ता. आता जेवढेही उच्च न्यायालय आहेत त्यांचे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे मुख्य न्यायाधीश आहेत ते बघून घेऊयात. सर्वात पहिल्यांदा आहे उत्तराखंड उच्च न्यायालय, मनोज कुमार गुप्ता. मुंबई उच्च न्यायालय, श्री चंद्रशेखर. मेघालय उच्च न्यायालय, रेवती मोहिते डेरे. केरळ उच्च न्यायालय, सोमेन सेन. झारखंड उच्च न्यायालय, महेश शरदचंद्र सोनक. पटना उच्च न्यायालय, संगम कुमार साहू. त्यानंतर सिक्कीम उच्च न्यायालय, मोहम्मद मुस्ताक अयुमंत. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या व्याघ्र प्रकल्पात घरातील वाघांची गणना करण्यासाठी यम स्ट्रिपलस ॲप वापरला जात आहे? तर कोणता आहे व्याघ्र प्रकल्प? तर तो आहे अनमलई व्याघ्र प्रकल्प. तर आता हा जो आहे MSTRIPES याचा जो फुल फॉर्म आहे तो आहे मॉनिटरिंग सिस्टीम फॉर टायगर्स इंटेन्सिव्ह प्रोटेक्शन अँड इकॉनॉमिकल स्टेटस. हे ॲप आगामी वन्यजीव गणनेसाठी जे वन्य कर्मचाऱ्यांना रिअल टाईममध्ये डिजिटल पद्धतीने डेटा रेकॉर्ड करण्याची परवानगी देते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशात विल फॉर पीस 2026 लष्करी सराव आयोजित केला गेला आहे? ब्राझील, त्यानंतर दक्षिण आफ्रिका, चीन की भारत? तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ते आहे ऑप्शन बी, दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष आहेत सिरिल रामाफोसा. राजधानी आहे केपटाऊन आणि चलन आहे दक्षिण आफ्रिकन रँड. पुढील प्रश्न, मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईल शस्त्र प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? CSIR, इस्रो, DRDO की NIA? सोपं आहे, जर डोकं लावलं थोडं तर लगेच येऊ शकतं. तर लक्षात घ्या, या ठिकाणी काय करायचं आहे तर मिसाईल तयार करायचं आहे. म्हणजे कोणतं येईल? डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे DRDO. इस्रो कशाशी रिलेटेड आहे तर ते अंतराळ याच्याशी रिलेटेड आहे. NIA काय आहे तर नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी. त्यामुळे थोडं जर डोकं लावलं, भले तुम्हाला करंट अफेअर येत नसू दे, पण मिसाईल DRDOचा फुल फॉर्म माहीत असेल तर तुम्ही ऑटोमॅटिकली ते क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. आता याचा फुल फॉर्म काय आहे? मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईल. उद्देश काय आहे तर भारतीय लष्करासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाने युक्त शत्रूच्या रणगाड्यांना नष्ट करणे. श्रेणी कोणती तर 200 मीटर ते 4 किलोमीटर. अहिल्यानगर, महाराष्ट्र या ठिकाणी स्थापना झाली आता DRDOची 1958ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर समीर व्ही कामत हे अध्यक्ष आहेत. आणि हे कोणत्या मंत्रालयाच्या अंडर येते तर संरक्षण मंत्रालय म्हणजेच डिफेन्स मिनिस्ट्री. यानंतर पुढील प्रश्न, तर पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील अनंतपूर डाळिंबाला अलीकडेच GI टॅग मिळाला आहे? आसाम, गुजरात, राजस्थान की आंध्र प्रदेश? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन डी, आंध्र प्रदेश. पुढील प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? शैलेशचंद्र, महेंद्र हरपाळकर, विवेक भीमनवार की विवेक मेनन? तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी ऑप्शन सी, विवेक भीमनवार यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, 11 ते 17 जानेवारी 2026 दरम्यान भारतात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाची कोणती आवृत्ती पाळण्यात आली? 37वी आवृत्ती, 35वी आवृत्ती, 30वी आवृत्ती की 28वी आवृत्ती? तर लक्षात घ्या, ही जी आवृत्ती आहे ती आहे 37वी आवृत्ती. रस्ते सुरक्षा, जबाबदार वाहन चालवणे, पदचाऱ्यांची सुरक्षितता आणि सुधारित रस्ते पायाभूत सुविधांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 ते 17 जानेवारी दरम्यान भारतात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या शहरात 28व्या राष्ट्रकुल वक्ता परिषदेचे आयोजन करणार आहे? चंदीगड, नवी दिल्ली, नाशिक की पुणे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली. यानंतर पुढील प्रश्न, 2026च्या महिला प्रीमियर लीगमध्ये हॅट्रिक घेणारी दिल्ली कॅपिटलची खेळाडू कोण आहेत? नॅडिन डी क्लार्क,
ॲश्ले गार्डनर, नंदिनी शर्मा की यापैकी नाही? तर दिल्लीची कॅपिटल खेळाडू कोण आहेत? नंदिनी शर्मा. आणि तुमच्यासाठी होमवर्क, दिल्ली कॅपिटलची खेळाडू कोण आहेत आपल्याला येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. आणि जेवढे टीम आहेत त्यांचे जर आपल्याला कॅप्टन येत असेल तर खाली कमेंट करा. बघूयात किती विद्यार्थी IPL वुमेन प्रीमियर जी लीग आहे तिला फॉलो करतात. पहिला सामना कोणात खेळण्यात आला होता? मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर. आणि RCBने तो मुकाबला जिंकलेला आहे. आणि ह्या सर्व ज्या मॅचेस आहेत त्या मॅक्झिमम या DY पाटील स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पुढील प्रश्न, माउंट अकोंकागुआ कोणत्या देशात आहे ज्यावर भारतीय गिर्यारोहक हरित्र रॉय यांनी यशस्वीरित्या चढाई केली? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, अर्जेंटिना. लक्षात घ्या, गिर्यारोहक कोण आहेत? हरित्र रॉय. दक्षिण अमेरिकेतील आणि आशिया बाहेरचे सर्वात उंच शिखर सुमारे 6,962 मीटर उंच आहे. यानंतर आता 21 जानेवारी तर झालं आहे. 20 जानेवारीचे जे प्रश्न आहेत त्यांची एकदा रिव्हिजन करून घेऊयात. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 भारताला कितव्या स्थानावर स्थान दिले आहे? तर ते आहे 80. 48वी आशियान शिखर परिषद 2026 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे? तर फिलिपाईन्स. पुढे, भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कुठे विकसित करण्यात आले? तर बँगलोर या ठिकाणी. एलिसा हिली ही महिला खेळाडू कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. यानंतर पुढील प्रश्न, अक्का पडे योजना कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आली? कर्नाटक. भारतातील पहिले पाय असलेले मोबाईल मॅन्युप्युलेटर कोणत्या संस्थेने विकसित केले? IIT कानपूर. पुढील प्रश्न, भारतीय वंशाच्या गणितज्ञ नलिनी जोशी यांची ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या राज्यातील 2025ची शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे? न्यू साऊथ वेल्स. 2026चा IEEE मेडल ऑफ ऑनर मिळालेले जेन्सेन हुआंग कोणत्या कंपनीचे CEO आहेत? तर ते आहे NVIDIA. यानंतर पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? स्वाती शांताकुमार. सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने कोणत्या राज्यातील कमला जलविद्युत प्रकल्पाला मान्यता दिली? अरुणाचल प्रदेश. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे, उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आशिष कुमार, रेवती मोहिते डेरे, श्री चंद्रशेखर की मनोज कुमार गुप्ता? या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. तसेच आपल्याला जानेवारी ते डिसेंबर 2025 पर्यंतचे वन लाईनर चालू घडामोडी प्रश्न हवे असेल तर घेऊ शकता. यामध्ये 1400 प्रश्न आहेत. प्राईज आहे 99. याचे तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. याकरिता 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच खाली हाईप बटन आहे त्यावर क्लिक करा जेणेकरून YouTube हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवेल. थँक्यू.